इथे नाही कोथिंबीर चिरून घेते बारीक. जास्त स्वस्त बाजार भेटतो इथे, काही भेटत नाही संध्याकाळी, सगळ्यात महाग देतात. बरोबर आहे जिरा याच्यामध्ये. हे काय केलं, कसलं वाटत नाही. इथे बघा आता आपण आहे ना हे कुळीथाचं पीठ घेतलेलं आहे, त्याला हुलग्याचं पीठ वगैरे म्हणतात. हे दळून आणलेलं आहे आपण बारीक. याच्यामध्ये आता मेजरमेंट नुसार घेते. सपाट 2 वाट्या घ्यायच्या आहे. सपाट मध्ये चमचा जिरे, 1 चमचा आहे ना लाल तिखट घेतलेले आहे आईनी. तुम्हाला किती प्रमाणात तिखट करायचं त्या पद्धतीने तुम्ही करा. इथे आईने हिरवी मिरची आणि लसूण पण वाटून घेतलेला आहे. पातळ थोडीशी घट्ट अशी फाईन पेस्ट करून घेतली. हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे ही. याच्यात त्यांना 5-6 हिरवी मिरच्या घेतलेल्या होत्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या, ते वाटून घेतलेले. आता अंदाजानुसार आईने मीठ टाक. आता आईने इथे ना अंदाजानुसार म्हणजे अर्धी वाटी तरी ना हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये नाही अंदाज आहे ना, म्हणजे 1 चमचा काळा तिखट मसाला घेते. हा घरचा केलेला मसाला आहे, टाकून दे. हे बघा घरच्या पद्धतीने केलेला काळा मसाला आहे हा. आता हे एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व मिश्रण. आता आपण आहे ना 1 पळी तेल घेतलेलं आहे. टाक. 1 पळी तेल घेतलेलं आहे. हे असं मिक्स करून घ्या तुम्ही, त्याच्या गाठी वगैरे राहून नका देऊ. गार पाण्यानेच हे करायचं आहे का आपल्याला, गरम पाण्याने? नाही, गरम पाणी नाही घेतलं. आता जसं जसं पाणी लागेल ना तसं तसं आपण पीठ मळून घ्यायचंय आपल्याला. आपण जसं पोळीला पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं कडक पीठ करायचं आहे आपल्याला. जास्त सैल नाही चालत त्याला पीठ. पीठ मळून झालेलं आहे. आता रेस्ट करायला ठेवायचंय का आपल्याला का नाही? 10 मिनिटं 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचंय ते. तोपर्यंत काय प्रोसेस करणार आहे तू आता? हा पाण्याला फोडणी देऊन पाण्याला म्हणजे परत पाणी, तेल टाकायचं, लसूण टाकायचं, कढीपत्ता म्हणजे उकळतं मग सोडायचं. असं आहे का? मीठ कमी बर. इथे बघा मनू आणि मनूचं बच्चूला ना आईने चिकन नाही दिलं म्हणून ते मम्मीचे ना दूध पिते भामट लिहिले भामटे. थंडी वाजते पिल्लू. बघा अशी सेवा कोणी करतं का? आमच्याकडे इतकी सेवा आहे ना यांची विचारायचंच नाही. माणसांना एवढी सेवा नाही करतो आम्ही, एवढी सेवा आहे आमची इथं. यांना या भामट्यात 2 यांना आहे ना, या भामटं डुनू ढमेला ना सेवा. इकडे झोप ना बाळा मोकळं ह्याच्यात. थंडी वाजते ग माझ्या बाबूला ग. इकडे चल झोपवते मी. इकडे काढ. हे 2 मिनिटं थांब. झोपा झोप. आता आईने इथं आहे ना हे बघा हे पीठ म्हणून झालेलं आहे. कन्सिस्टन्सी दाखवते. हे आता इथं रेस्ट करायला ठेवलेलं आहे. आता पाणी घेतलेलं आहे तिने. गॅस पेटून घेते ती. गॅस पेटून घेतलेला आहे तिने. आता पाणी घेतलेलं आहे तिने. त्यामध्ये पाणी का डायरेक्ट तेल टाकायचं. आधी तेल टाकतीये ती. 1 चमचा पळी तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये परत आहे ना हे तेल तापलं ना की हे सगळे मसाले याच्यामध्ये टाकायचे आपल्याला. आता आपण मोहरी टाकून घेतलेली आहे, जिरे टाकलेले आहेत, लसूण टाकून घेतलेलं आहे. बारीक हलवून घ्यायचं व्यवस्थित. हळद टाकायची आहे. परत लाल मिरची, पाणी टाकून घेतलेलं आहे आपण. 1 तांब्याला वर पाणी घेते ती. आता
आता पाण्याला उकळी फुटून द्यायची आहे आणि आता आई हे प्रोसेस करायला घेणार आहे. इथं तिने परत कुळीताचं पीठ घेतलेलं आहे वरतून लावण्यासाठी. गव्हाचं पीठ टाकत असतं पण आमच्याकडे गव्हाचं पीठ संपलेलं आहे. त्यांना ती मळून घेते. हाताला पीठ लावून घेतलेलं आहे तिने. आवाज कसला तरी येतोय ना. कुत्रा आहे ग बाहेर. मस्ती सुरू झालेली आहे. मस्ती सुरू झालेली आहे. आणि ना ते हॉलमध्येच आणलं. तिला ना हॉलमध्ये आल्याशिवाय होत नाही. किचन फक्त नावाला आहे आमच्याकडे, बाकी सगळी प्रोसेस आम्ही हॉलमध्येच करत असतो. यांचं काय काम आहे का बघायचं इथे? पण तुला काही समजतं का? जलेबी आमच्या आईला म्हटलं मी, चल आज आता आपण शेंगुळे दाखवू बरं का. तिने आतापर्यंतच्या आयुष्यात असा आकार कधीच दिलेला नाही. पण तरी पण अगं मी केले होते, इंद्रनगरला केले, मी इकडे केले, तिकडे केले, काहीच नाही काही नाही. माझी मोठी आत्या आहे ना अशा पद्धतीने करती. थोडेसे ते बैलाला शिंगासारखं करताना तशी करती. तुला काय काय येतं? चल मांड्याची रेसिपी सांग. बघा आईने ना ते शेंगुळे तयार करून घेतलेले आहेत. सोडायच्या वेळेस तुम्हाला बरं दाखवते. याचे काय नाटक आहे बघू दे मला. काय संपलं चिकन? संपलं 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 चिकन. हा संपलं शाना. संपलं 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 संपलं. चमचा 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 छोटा छोटा चमचा. आउच पिल्लू सारख मला लागला असता बाळू. आता काळू माळू. हे चमचा. का पाहिजे? दूध पिलं तू मम्मीचं तुझ्या? नाही पिलं? मला तर मम्मी म्हणे पिलं म्हणून कोणीतरी. चिकन आणावं लागन पिल्लू. पैसे दे बरं तुम्हाला चिकनला. चिकन खायचं काम चाललेलंच धमाट्याचं. दूध पण पिऊन टाके. पाणी उकळलं असेल का गाई? पाणी उकळलं का आपण चेक करू. एवढा गॅस बारीक ठेवलेला आहे. पाणी कसं काय उकळलं? असं आहे का? पास्ता पण टाकून दे त्याच्यात थोडंसं उरलेलं. कसं काय? नवीन रेसिपी करू आपण. पास्ता विथ शेंगुळे. कॉलनी एकदम शांत आहे. बाहेर कोणीच नाही तर मला खूप मज्जा वाटते. असं शांत वातावरण मला ना खूप आवडतं. लिंबाचं झाड आहे आणि हे पूर्ण सावली देतं बरं का. डायरेक्ट आहे ना असं आपल्या घरावर येतं इकडे. जास्त येतं असं वाटतं उन्हातच उभं राहावं. उन्हातून घरात गेलं की परत थंडी वाजते. उन्हात आलं की परत थोड्या वेळापुरतं शांत वाटतं. परत जायचं तेच राहतो आपण. काल मी ऑर्डरवरनं आले ना तर मला इतका ताप आलेला होता ना. डोळे बिळे पूर्ण बंद झाले होते माझे. झोपून घेतलं. काल डॉक्टरकडे जाऊन आलो संध्याकाळी. आम्ही इंजेक्शन वगैरे घेतलं. आता एकदम बरं वाटतं. आता थोड्या वेळाने 3-3:30ला तहसीलमध्ये जायचं आहे. कुपनाचं काम राहिलेलं आहे ना माझं, तेवढं करून घेते कुपनचं काम. आज बघा ऑक्साईडचे कानातले घातलेले आहेत.
मला ऑक्साईड आणि गोल्डन कलर खूप आवडतो. हे अशा प्रकारे शेंगुळे आपण तयार करून घेतलेले आहेत. आता हे सगळे एवढे शेंगुळे करून घेतलेले आहेत. आता आपण हे जे फोडणीचं पाणी केलं होतं ते उकळलेलं आहे. आता याच्यामध्ये हे शेंगुळे सोडते. काय हळूहळू हलवून घ्यायचे बरं का, एकदम नाजूक पद्धतीने, नाही तर तुम्ही ढवळत बसाल. गर 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 गर. मग आपल्याला जावं लागेल संगमनेर. खाऊन पिऊन आमचे शेट परत झोपलेले आहेत. ते दमतात, ते काम करतात, ते काम करतात, ते दमतात. पप्पे दे मला. ड्रेसेस तरी करून घेते पटकन. गोळ्या औषध, हे हात मोडला त्याची गोळ्या औषध आहे, डॉक्टरने दिले ते वेगळे आहेत. आता पाहिजे इस्त्री करून घेते मी. आता इस्त्री करून घेऊ आपण ड्रेसला पटकन. काय आवडते तू? बाहेरचं ते गरम पाणी वगैरे कर, नाही धुणं भांड्याला. धुणं धुवायचे ना. साड्या आहेत ना तुझ्या? आपले किती झाले? माझे कपडे आहेत तरी गरम झाले. काय झालं बाबू? असं वाटलं नाही आमच्या जॉगच आहे धमक्या.
डिस्टर्बमध्ये एक ऑर्डरसाठी कॉल आला होता. ठीक आहे, तर चला आता शेंगुळे झाले का आता आपण बघू. झाले तर नसतील पण एक उकळी फुटलेली ते दाखवते तुम्हाला मी. आता त्याला आहे ना उकळी फुटलेली आहे. लांबून दाखवते जरा, लांबून व्यवस्थित दिसतील. फ्लेवर पण खूप छान येतोय. कमी जास्त करायचं रेट चालू आहे. मग जेवण झालं की मग तुमच्या संग आता तहसीलला जाईल ना त्यावेळेस बोललेलं. आता मी आता जरा आराम करणार, गोळी वगैरे घेऊन. ऑर्डरला आलेली आहे. रात्री पण ऑर्डरला आली होती मी. रात्री तुम्ही 1 वाजलेलं आहे घरी जायला. आतमधले सवासणींचा जो कार्यक्रम असतो ना तर तिथे ना आपण चादर शेल काढून घेतलेलं आहे. आता इकडचं दाखवते तुम्हाला एक्झॅक्ट मी कसं काढलेलं आहे वगैरे. अशा पद्धतीने ना चादर स्टार शेला काढून घेतलेलं आहे मी. अजून भरपूर डेकोरेशन बाकी यामध्ये. अजून बाहेरचं पोर्च पण बाकी आहे. आता बाकीचं आहे ना नंतर बोलते आणि मग एक्झॅक्ट फायनल लुक दाखवते तुम्हाला सगळ्यांना. हिला सारखं गो 2 मिनिटात दीदी, हिला बाजूला कर बघा. सॉरी, दुपारचं काही शूट करता आलं नाही कारण आहे ना दुपारी मी 2 वाजेपर्यंत आहे ना ऑर्डर करून घेतली. फायनल लुकचं करून घेतलं सगळं काम. पण त्याच्यानंतर आहे ना मला खूप त्रास व्हायला लागला. थंडी वगैरे वाजून यायला लागली. डोळे वगैरे पूर्ण झाकत होते. म्हणजे मी 2 मिनिटं सुद्धा उभी राहू शकत नव्हते. इतका त्रास व्हायला लागला मला. मग मी घरी कशी तरी ना गाडी घेऊन आले आणि जे जेवण करून झोपून घेतलं ना तर फुल ताप आलेला होता मला. आता ताप उतरलाय. माझे फ्रेंड आहेत डॉक्टर, त्यांना ना विचारलं गोळ्या औषधं वगैरे. त्यांच्याकडनं गोळ्या वगैरे घेतल्या तरी पण दवाखान्यात जाऊन येणं एक इंजेक्शन घेऊन आले कारण 2 दिवसांनी परत ऑर्डर वगैरे आहे नाही का. दिसतंच तुम्हाला डोळे बघा माझ्या एकदम झाकल्या वगैरे जात आहे. सर्दी इतकी आलेली. शिंका एका वेळी शिंका मला 15-15, 20-20 शिंका वगैरे येत आहे आणि खूप जाम झालेली मी. आता चहा घ्यायची इच्छा आहे पण चहा वगैरे काही असं घेतलं ना की त्याचं खवखवतंय एकदम असं. आणि कान वगैरे डायरेक्ट आवाज वगैरे येतोय खरखर असं डायरेक्ट. म्हणजे कान वगैरे इतके दुखतंय. डोकं वगैरे दात वगैरे सगळं दुखतंय. म्हणजे इच्छाच नाही काही काम वगैरे करण्याची. आता तरी पण आहे ना दवाखान्यात जाऊन आले. गोळ्या आणायच्या राहिलेल्या. इथे बघा मी मखाने ना रोस्ट करून घेतलेले आहेत. 1-2 मिनिटं. खाली ना पडलं ते मखाना आहे ना खाली पडलाय बघा. मखाना आहे हे ना गावठी तुपामध्ये ना रोस्ट करून घेतलेले मी. आता ते खाते. मम्मी ना कामाला सोडलेले मम्मीला. ती येऊसर आहे ना आराम वगैरे करते. आजचा ब्लॉग आहे ना इथेच एंड करते. माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटताय मला सांगत चला. माझ्या ब्लॉगला चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला